आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय नाही कुणाच्या बापाचं. धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचा एसटी मध्ये समाविष्ट व्हावा यासाठी आज रास्ता रोको आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला समस्त बेलदार समाज सोलापूरच्या वतीनं मी सोलापूर शहर अध्यक्ष या नात्यानं मी बालाजी तमन्ना मोहिते आज धनगर समाजाचा एसटी मध्ये समाविष्ट व्हावा या आंदोलनाला समस्त बेलदार समाजाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो। धन्यवाद। जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. घेतल्याशिवाय राहत नाही, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. खाली मुंडीवर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत विजय हो, क्रांता, विजय हो, राहुल क्रांता. विजय हो. काय आज सोलापूरमध्ये अनेक वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या 2014 पासून सातत्याने धनगर समाज बाजू मोर्चा आंदोलन करत आहे। त्याच पद्धतीने 1872 साली जे वेस्ट बंगाल आहे त्या बंगालच्या सरकारने पूर्व दक्षिण भारतामध्ये धनगराने ओरान जात आहे हा 1972 साली त्या सरकारने त्यांच्या तिथे नमूद केलेला आहे। त्यानंतर आरक्षणाचे जनक माननीय सन्माननीय जे छत्रपती शाहू महाराज आहेत त्या शाहू महाराजांनी 1901 साली आरक्षण दिले, सर्वांना सर्व जाती धर्मांना आरक्षण दिले। त्यानंतर 1955 साली काका कालेलकर आयोग यांनी स्थापना झाली। त्या काका कालेलकर आयोगाने या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला एक अहवाल दिलेला आहे। त्या अहवालामध्ये असं नमूद आहे की धनगर समाज हा भटका समाज आहे, अतिशय मागास आहे, असं 1955 साली काका कालेलकर आयोगाने या राज्य आणि केंद्र सरकारला दिलेला आहे। त्यानंतर 1966 साली या सरकारनं परत एकदा असं सांगण्यात आलं की धनगर जो आहे तो ओरण जो आहे तो ओरण महाराष्ट्र या राज्यात नाही। अशा पद्धतीने 1966 साली या सरकारनं परत एकदा एक समिती स्थापना करून डिक्लेअर करून टाकलं। त्यानंतर 1976 महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय या आयोगानं समाज कल्याण विभागामार्फत की केंद्र सरकारला धनगर समाज हा आदिवासी समाज आहे आणि धनगर समाज हा भटका मागासवर्गीय समाज आहे अशा पद्धतीचा अहवाल 1976 महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला पाठवून दिलेला आहे। परंतु त्यावेळी पण त्यांनी तिथं नाकारलं। 1976 नंतर 1990 ला या ठिकाणी शरद पवार मुख्यमंत्री होते। त्या टायमाला जाणून बुजून हेतुपुरस्काररित्या या धनगर समाज ऑलरेडी घटनेच्या 342 कलम 1 अनुसार आणि यादीमध्ये 27 क्रमांकाला धनगर समाज अनुसूचित जाती जमातीमध्ये नमूद असताना देखील जाणून बुजून हेतुपुरस्काररित्या 1990 साली धनगर समाज हा भटका समाज आहे म्हणून 3.5% आरक्षण 1990 साली या सरकारने देऊ केलं। त्यानंतर सातत्याने धनगर समाज 2008, 2009 आणि 2013, 2014
2014 साली हे सरकार देत नाही म्हणून आमचे समाज बांधव पंढरपूर ते भव्य दिवस आंदोलन केले, मोर्चा केले. त्या मोर्चा आंदोलनामध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तिथे शब्द दिला की आमच्या सरकार येऊ द्या, तुम्हाला पहिलाच ह्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. पण आमचा भोळा बावडा समाज जो आहे तो समाज यांच्यावर विश्वास ठेवून त्यावेळी जाहीर पाटील त्यांचं सरकार आणलं. त्यानंतर पण हे लोक करू शकले नाहीत म्हणून आमचे काही समाज बांधव नेहमी मोर्चा आंदोलन करतात. काही न्यायप्रविष्ट आहे कोर्टामध्ये जाणून बुजून वेळोवेळी धनगर समाजाला या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात शासन प्रशासनाने या धनगर समाजाला जे अनुसूचित जाती जमातीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे नमूद केलेला आहे तो आम्हाला न देता आम्हाला जाणून बुजून कुठल्याही कोर्टात गेले की त्यांचा एक माणूस उभा करायचा, तो खारिज करायचा, अशा पद्धतीने नेहमी करत आलेले आहेत. तर या ठिकाणी या धनगर समाजाच्या माध्यमातून ज्यावेळी महाराष्ट्र शासनाची स्थापना झाली 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्राची, त्यावेळी पण शाहू राजांनी ज्यावेळी सर्वांना आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये धनगर समाज अनुसूचित जाती जमातीमध्ये आहे. धनगर, ओराण, धनगड ही सर्व एकच आहेत, हे आदिवासी आहेत, हे भटका विमुक्त आहेत. अशा पद्धतीने शाहू महाराजांनी देखील वेळोवेळी त्यांनीही नमूद केलेलं आहे. तर आजपर्यंत आमच्या धनगर समाजाला फक्त वापर करून घेतलं. या ठिकाणी या सरकारला आणि पहिल्याच्या सरकारला सांगू इच्छितो तर आमचा समाज हा भोळा बाबळा आहे. आम्ही चंद्रगुप्त मौर्याचे नातू आहेत. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे आम्ही वंशज आहोत. या देशामध्ये या राज्यामध्ये आमचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याराणी होळकर, यशवंतराव होळकर यांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आटोक्यावर झेंडे लावलं. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये धनगर समाजाचा मोलाचा वाटा आहे. आणि तुम्ही जर असं समजत असेल कारण आम्ही भारत देशामध्ये 11% आहे आणि आमची लोकसंख्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ह्याच्यामध्ये 11% असून आणि महाराष्ट्रामध्ये 288 पैकी मिनिमम 68 विधानसभा मतदारसंघामध्ये आमची मोठी ताकद आहे. कोणाला आडायचं आणि कोणाला पाडायचं ही धनगर समाजाच्या हातात आहे. या ठिकाणी या सरकारला सांगू इच्छितो अजूनही बोथट झालं नाही धार अहिल्या मातेची तलवारीची, अजूनही बोथट झालं नाही अहिल्या माते तलवारीची. कोणाची हिंमत नाही या धनगरला संपवायची, कोणाची हिंमत नाही या धनगरांना संपवायची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, धनगराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या ठिकाणी आवर्जून या सरकारला सांगू इच्छितो लवकरात लवकर आमच्या समाजाची जी प्रश्न अनुसूचित जाती जमातीची ते अंमलबजावणी करून आम्हाला परिपत्रक द्या. शासनाचा